नमस्कार मित्रांनो, सॉरी मित्रांनो, फार्मिंग गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण पाहू शकता हे संत्र्याचं झाड आहे आणि हे बघा अशा प्रकारे हिरवं झालेलं आहे आणि याला आलेलं आहे आता हा आंब्याबाराचं फूल आलेलं आहे. कारण की मित्रांनो आंब्याचे पैसे काही होत नाहीत मित्रांनो, कारण की तो पावसाळ्यामध्ये भयानक गळते मित्रांनो. काही जणांचे पैसे होतात, काही जणांचे पैसे होत नाही. हे पाहू शकता तुम्ही हिरवेपणा आलेला आहे याच्यामध्ये. सध्या पाणी चालू आहे ठिबकचं. हे बघा गवत पण कसं वाढलेलं आहे, कशा प्रकारे वाढलेलं आहे संत्र्यामध्ये आपण पाहू शकता. हे बघा याच्यावरतीच तणाचे माने चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आंबे हा कशा प्रकारे फुटते. हे बघा आंब्याचं फळ हे निर्माण होत आहे. हे बघा तयार झालेलं आहे याच्यामध्ये. हे बघा फुल बघा प्रत्येक ठिकाणी फुलं लागलेले आहे, कारण की हे छोटं झाड आहे. अजून मी तुम्हाला एक फुल दाखवतो, म्हणजे हेच फुलं दाखवतो प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे. हे बघा याच्या बाजूला बघा याला येईल आहे आणि नवती पण फोडलेली आहे. बघा नवीन नवती फोडलेली आहे. हे बघा हे आंब्याला सुरुवात झालेली आहे सध्या. आपण बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे. आणि आता लाईट येणार आहे. हे बघा त्यांना हे माझ्यासाठी टाकी पण आणलेली आहे आणि मी चाललो आता सफरचंदाच्या शेताकडे. म्हणजे तिकडूनच जायला ते रस्ता तिकडून याच्यामधून बी आहे, पण आपण तिकडून जातो कारण की तो मग आमचा रस्ताच आहे हा दोरतचा. हे बघ कसे झाड झालेले आहेत, बऱ्याचपैकी हिरवे झाड झालेले ते काही झाडं हे पिवळे आहेत. पाहू शकतो आपण पाणी चालू आता मित्रांनो. लय दिवसाबाद आम्ही हे पाणी दिलेलं नव्हतं आणि आज बघू शकता मी पाणी दिल्यावर कसे झाडं दिसत आहे ते. हे बघा अशा प्रकारे आम्ही हे पाणी देणार आता. हे बघा इथं ओलं आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.